आणि इथे पहा प्रेक्षक मात्र इथे जोडले गेलेत कारण कॅमेरामॅनने फोकस केलंय कारण नाईटची स्पर्धा म्हटली तर प्रेक्षकांची अफाट गर्दी आपल्याला पाहायला मिळतोय कारण मैदानाच्या चारी बाजूला आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षक आणि प्रेक्षक नाईट रजनीचा मात्र इथे आनंद लुटत असताना सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतोय मोहन पारदे आणि प्रकाश पारदे अशी जोडी आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवर अविनाश आपल्याला पाहायला मिळतोय तर इथे आपण पाहायला गेलं तर कॅमेरामॅन सोमनाथ यांचे बाबा मात्र कॅप्चर इथे झाले होते जरूर कारण पहा आपल्या मुलाचा मात्र कॅमेरामॅन पाहण्यासाठी आले होते परंतु सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते अविनाश मात्र पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्ले षटक असेल मित्रांनो कारण दोन्ही संघ मात्र दादा संघ आपल्याला पाहायला मिळतात जरूर परंतु पहिलाच चेंडू टाकण्यासाठी तयार झालाय अविनाश वाघ आपल्याला पाहायला मिळते पनवेल विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतो वाघाची वाडी आणि समोर पाहायला मिळतोय आपल्याला मोहन बारदी पहिला चेंडू मात्र अगदी चांगला टाकला गेला होता परंतु मोहन बारदी पहा खडे खडे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला गेला होता चेंडू मात्र इथे निर्धाव फेकत असताना वा समोर पाहायला गेलं तर एक मोठा नाव आपल्याला पाहायला मिळतोय मोहन बारदी ज्याने मात्र आजच्या दिवसा माफ करा आजच्या नाईट मध्ये चांगला खेळ केलाय लाजवाब मात्र फटकेबाजी दाखवली परंतु समोर पाहायला गेलं तर अविनाश वाघ याचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय परंतु पहा अगदी टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतोय तिथे क्षेत्ररक्षण मात्र फंबल झाले आणि एक धाव मात्र जोडली जाईल याच्यात मात्र शंका नाहीये आणि दोन चेंडू मध्ये एक धावे इथे जोडले धाव फलकावरती पहा अविनाशाला माहित आहे की एक चुकी मात्र आपल्याला डोकेदुखी मात्र ठरू शकतोय परंतु क्षेत्ररक्षक मात्र चुकी करत असताना आणि एक धाव लागली जाईल पहा दोन्ही फलंदाज मात्र भाऊ आहेत मित्रांनो मोहन पारधी आणि प्रकाश पारधी कारण सातत्याने मात्र सलामीला जात असतात आणि चांगला खेळ करून चांगला खेळ करत असताना परंतु पुन्हा एकदा मात्र दोन्ही भावामध्ये इथे तालमेल मात्र जोडला जाईल इथे पहा गोलंदाजाला काहीतरी अडचण निर्माण झाले जरूर परंतु आता पाहायला गेलं तर प्रकाश पारधी पहिला चेंडू मात्र फेस करण्यासाठी तयार झालाय पहिला चेंडू मात्र कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता तिथे मात्र गॅप भरपूर मोठे आहे चेंडू मात्र थांबणार नाहीये चेंडू मात्र आउट ऑफ द पार मात्र फरार फरार 4 रन्स कारण अप्रतिम संगीत आपल्याला पाहायला मिळेल डीजेच्या माध्यमातून विचार केला तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय अविनाश वाघ याचा आणि धावफलकावरती 5 धावा लागल्या गेल्या 3 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय परंतु दोन्ही संघ मात्र मतभेद आणि तुल्यवान दादा संघ आपल्याला पाहायला मिळतोय कुठला संघ माथेरान संघामध्ये मात्र भिडेल हा पाहायला गेला परंतु इथे बा सुपला शॉट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे परंतु बनेल दर्शक चेंडू मात्र आउट ऑफ द पार मात्र फरार फरार सीमा पार 4 रन तर परंतु धन्यवाद डीजे परंतु विचार केला प्रकाश पारधी याचा 2 चेंडू मध्ये 2 चौकार लागवले गेलेत चौकार हॅट्रिकच्या मार्गात असताना प्रकाश पारधी हा खेळाडू डाऊन टू ग्राउंड अगदी उडवला समोरच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे परंतु टप्प्याने मात्र चेंडू एकच धावेवरती समाधान मानावं लागेल पहा लाजवाब मात्र गोलंदाजी कारण अविनाश वाघ मात्र एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी मार्कवर परंतु त्याच्या माध्यमातून सातत्याने चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं शेवटचे चेंडू टाकण्यासाठी तयार समोर मोहन पारधी आपल्याला पाहायला मिळतोय अगदी रिव्हर्सिव्ह केलं गेलं होतं त्या ठिकाणी डायरेक्ट हिट परंतु डेंजर एंडला धावत होता प्रकाश पारधी आणि क्रीज सोडले खेळाडूने आणि रन आउटची संधी तिथे विकेट मात्र पहिली प्राप्त होत असताना वाघाची वडी संघाला
तर कोंबलवाडी संघ आपण लगेचच आपला फलंदाज मात्र रेडी ठेवायचा आहे, कारण विचार केला प्रकाश पाटीलचा 3 चेंडूमध्ये 9 धावेचा खेळ त्याने मात्र आपल्या संघासाठी योगदान जोडले जरूर. कारण विचार केला तर पहिला चेंडू माफ करा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक मात्र गडी गमवत असताना 10 धावा लागले गेल्या धाव पुस्तकावरती. विचार केला तर 12 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल, कारण 12 चेंडूमध्ये कितपत धावेची मजल मारेल कोंबलवाडी संघ अद्याप विचार केला तर संघाचा सेनापती मोहन पारधी मात्र मैदानाच्या आतमध्ये उभा असेल, कारण 10 धावा लागले गेलेत मित्रा. एक खेळाडू मात्र जरूर गमावला आहे कोंबलवाडी संघाने. तर तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय भावेश हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाज आपल्याला प्रकाश वीर आपल्याला पाहायला मिळतोय. हा सुद्धा एक माध्यमिक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वाघाची वाडी संघाने. वाघाची वाडी संघाकडून, कारण मी सुद्धा पनवेल विभागातून दाखल झालोय आणि वाघाची वाडी संघ पनवेल विभागातून दाखल झालाय. आणखी एक मात्र चांगला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये धावून येतोय. चेंडू उचललाय फेकलाय, एक धावेचं समाधान मानावं लागेल, एकेपेक्षा काही नाहीये, कारण प्रकाश मोहन पारधी आला मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल, कारण विचार केला तर पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला. एक धाव मात्र खर्च करत असताना गोलंदाज सुद्धा ताकदवर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय, परंतु पहा डावखुरा हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये जरूर आपल्याला बदल पाहायला मिळतोय, कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पंचांमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये दुमचक आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार झालाय लांबलचक गोलंदाज आपल्याला रन पाहायला डावखुराचा गोलंदाज आणि डावखुरा हाताचा फलंदाज पंचांकडे दाद मागितली जातोय आणि चेंडू मात्र इथे निर्धाव फेकत असताना प्रकाश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विचार केला तर जवळपास 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिला चेंडू मात्र एक धाव खर्च करत असताना दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकत असताना डावखुरा त्याचा गोलंदाज डावखुरा फलंदाज मात्र पाहायला मिळतोय आपल्याला, परंतु तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार झालाय. परंतु प्रकाश माफ करा मोहन पारधी याचा 4 चेंडूचा त्यांनी खेळ जरूर इथे केला गेलाय. इथे मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, तिथे फटका पोहोचलाय आणि स्वतः इष्टरक्षक मात्र इथे झेल खाली आलाय आणि आता मात्र खेळाडू इथे बाद झालाय. जरूर भावेश लागणारा दुसरा हादरा. तर इथे बालचंद्र मात्र दाखल झालाय फलंदाजीच्या मार्कवर. विचार केला तर गोलंदाजी मात्र इथे धारदार आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 3 चेंडूमध्ये एकच धाव मात्र खर्च केले. गोलंदाज मात्र चांगला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण विचार केला तर मोहन पारधी या खेळाडूचा 4 चेंडूमध्ये 1 धावेचा खेळ केला आहे, कारण स्वतःवरती नाखुश असेल, कारण आपण पाहायला गेलो नाईट रजनी आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा भालचंद्र पहिला चेंडू फेस करण्यासाठी तयार झाला होता. समोरच्या दिशेने मात्र चेंडू ढकलला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र इथं लोंगाप कडून 1 धाव मात्र इथं खर्च केली जाईल. 1 धावेने मात्र काही बिघडणार नाहीये वाघाची वाडी संघाचा, कारण विचार केला जवळपास 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. विचार केला दुसरं षटक मात्र मागच असताना, परंतु धावफलकावरती 12 धावा गेल्या 2 गड्याच्या इथे मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मात्र धारदार आपल्याला पाहायला मिळते, धारदार गोलंदाजीने मात्र इथे कत्तल केली जाते जरूर कोंबलवाडी संघाच्या फलंदाजाचा. परंतु आपल्याला पाहिलं मोहन पारधी 5वा चेंडू फेस करण्यासाठी तयार झालाय, परंतु दूधारी तलवार लगी तो आबाद नाही तो बरबाद. इथं पंचाचा इशारा तर 9 चेंडू आणि हा काय असेल पंचा षटकार का चौकार? षटकार मात्र इथे सत्ता लागला जाईल. नशिबाची साथ मात्र मोहन पारधी याला लागली जात आहे आणि देऊ या डीजे याला संधी.
विचार केला तर फ्री हिटची संधी आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चेंडू मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. पंच आमच्याकडे वळले गेले का हा खराब चेंडू. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करत होता परंतु लाईन लेथ मात्र इथे बरगडत असताना गोलंदाज आता मात्र खराब इथे गोलंदाजी पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी अजून जर 2 षटकार मोहन पारधीने लगावलं तर किशोर तोराड यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. परंतु पुन्हा एकदा प्रकाश वीर मात्र समोरच्या दिशेने ढकलला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र येतोय परंतु चुकी करणार नाहीये. परंतु पहा मोहन मात्र मोहमाया आवरत नाही. धाव फलका मात्र त्याला धावा वाढवायच्या आहेत परंतु स्वतःवरती नाखुश. पाहता पाहता धाव फलकावरती 21 धावा लागल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 2 गडी मात्र गमावले जरूर परंतु पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी प्रकाश वीर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु समोर फलंदाज मात्र पेस करेल. दुसरा चेंडू खेळण्यासाठी तयार परंतु रिव्हर्स स्वीप गुडका टिकून मारण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा तर षटक समाप्तीचा. पाहता पाहता 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू मध्ये विचार केला कोमलवाडी संघाचा टोटल 2 गडी गमवत असताना 21 धावा लागल्या गेल्यात आणि देऊ या डीजे याला संधी. तर तिसरं षटक टाकण्यासाठी अंकुश मात्र वाघ आपल्याला पाहायला मिळतोय. समोर मात्र पाहायला गेलं तर मोहन पारधी 6 चेंडू मध्ये 8 धावेचं योगदान आपल्या संघासाठी. आता मात्र मोहन याला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये सापडलाय कारण दोन्ही संघ दादा संघ आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. कारण कुणाला मात्र कमी समजून चालायचं नाही आणि दुसऱ्याला सुद्धा कमी समजून चालायचं नाहीये. अंकुश वाघ मात्र तयार झालाय. उजव्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताचा फलंदाज अगदी बुंद्यामध्ये समोरच्या दिशेने स्टंपला चेंडू आढळलाय जरूर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चाचपडतंय. फेक उचलणार तत्परी 2 धावाचा योगदान. पहा अगदी यष्ट्यांवरती चेंडू मात्र आदळलाय जरूर. विचार केला गोलंदाजाचा चांगली त्याने गोलंदाजी केली होती परंतु पायामध्ये सुद्धा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावेने विचार केला टोटल 23 धावा लागल्या गेल्या धाव पुस्तकावरती. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अगदी टॅपिंग आपल्याला पाहायला मिळाले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे परंतु साचपडतोय. परंतु पहा रिस्की रन आणि तिथे क्षेत्ररक्षण मात्र तसं नाहीये. पंच सांगत असताना दोन्ही संघांनी मात्र क्रीज सोडावे लागेल कारण असे नियम मात्र पहिले होते आता नाहीये. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल कारण मोहन भारती याला कारण स्ट्राईक हवी आहे परंतु स्ट्राईक त्याला मात्र इथे दिली जाणार नाहीये. पाहता पाहता 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा लागल्या गेल्या धाव पुस्तकावरती. कारण विचार केला तर मोहन पारधी याला मात्र स्ट्राईक देणं गरजेचं असेल परंतु गोलंदाजी सुद्धा धारदार आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी. विचार केला पहिल्या चेंडूवरती 2 धावा दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. 4 चेंडूचा खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय कारण विचार केला तर कुशिवली संघाचं अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल 10 टावर मात्र लाईटीचे उभे करण्यात आले त्याने आणि 3 कॅमेरा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. इथे चांगला चेंडू परंतु तिथे क्षेत्ररक्षणाने डाय लगावले गेली होती आणि एकच धाव मात्र जोडली जाईल. पहा क्षेत्ररक्षणाने प्रयत्न केला गेला होता चांगला झेल मात्र साधा सोपा झेल जमिनीला जाण झालाय आणि 1 धाव मात्र मोजावी लागेल आणि आता मात्र मोहन पारधी याला इथे स्ट्राईक मिळाले जरूर कारण विचार केला या गोलंदाजाचा टोटल 3 चेंडू मध्ये 4 धावे खर्च केल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला समोर मोहन पारधी. इथे मोठा फटका बॅटच्या मधोमध चेंडू मात्र झालाय सीमा पार. दन 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 करीत मोहन पारधी या बॅटून षटकार षटकार षटकार.
शेवटचे 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. अंकुश वाघ मात्र इथे महागड्यात ठरत असताना विचार केला तर 4 चेंडूमध्ये 10 धावा मात्र त्याने खर्च केल्या गेल्या. परंतु मोहन पारधी अशाच फटक्यासाठी ओळखला जातोय आणि मी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत का मात्र लढत असतोय तेच सांगत असताना मोहन पारधी आता मात्र बरसतोय. विचार केला 9 चेंडूमध्ये 17 धावेचं योगदान सलामीला आला होता हा फलंदाज. परंतु अंकुश आणखीन एक मात्र मोठा फटका पडतो. फटका फसलाय तिथे क्षेत्ररक्षण चुकी करणार नाहीये आणि हा मात्र लागत झाला 440 वोटचा फटका मोहन पारधी याच्या स्वरूपात. आपल्याला पाहायला मिळतोय चौथ्या क्रमांकावरती दाखल झाला. टोटल विचार केला 3 गडी गमवत असताना कोमलवाडी संघाने टोटल 31 धावा लागल्या गेल्या. त्या धाव पुस्तकावरती टार्गेट सेट आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. जरूर एका चेंडूचा खेळ बाकी असेल. या चेंडूवरती मात्र किती धावा जोडल्या जातील तो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अंकुश वाघ याच्या माध्यमातून एक चेंडू असेल बाकी. अगदी रिव्हर्स स्वीप केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र कोणी नाही. चेंडू मात्र चाललाय दन 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 करीत. हा आलाय मात्र नशिबाचा चौकार चौकार चौकार. कोंबडवाडी संघाने विचार केला तर 35 धावा मात्र कुठल्या गेल्या तर 18 चेंडू मध्ये आणि 36 धावा मात्र जमा केल्या जरूर. कारण माफ करा 35 धावा जमा केल्या आणि 36 धावेची गरज असेल वाघाची वाडी संघाला. कारण आत्ता मात्र सामन्याला मजा येणार मित्रांनो. कारण गोलंदाजी करत असताना 35 धावा मात्र खर्च केला जरूर वाघाची वाडी संघाने आणि 36 धावेचं आव्हान आपल्या संघापुढे जरूर आहे. वरती समोर आपल्याला पाहायला गेला तर मोहन पारधी याचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय कोंबलवाडी. आत्ता मात्र मजा येईल सामनाला. कारण या थंडीच्या वातावरणामध्ये गरमागरमीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण इथून जो संघ जिंकेल तो माथेरान सचिन 11 माथेरान संघापुढे खेळेल. कुठला संघ मात्र असेल तो येणारे 18 चेंडू मात्र आपल्याला सांगून जातील. चला आपण वाघाची वाडी संघ आपण सलामीची जोडी दाखल केले जरूर. कारण आपल्याला मात्र 36 धावेचा आव्हान मात्र इथे पेलवावं लागेल. कारण समोर पाहायला गेलं तर मोहन पारधी याचा कोंबलवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय जरूर. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतोय अविनाश वाघ आणि अंकुश वाघ. मात्र हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. कारण विचार केला तर अविनाश वाघ याला मात्र मैदानावरती थांबणं गरजेचं असेल. परंतु पहिलाच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मोहन पारधी संघाचा सेनापती. कशा पद्धतीने मात्र षटक हाताला जाईल पॉवर प्लेचा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. कारण विचार केला तर ही स्पर्धा मात्र चांगली आहे मित्रांनो. कारण जय भोले क्रिकेट संघ कुशिवली आयोजित आमदार चषक 2025 अतिशय मात्र लाजवाब मात्र आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मी खास करून पनवेलवर मात्र दाखल झालोय इथे ही स्पर्धा मात्र पाहण्यासाठी. परंतु आमचा मात्र कॉमेंटेटर स्वप्नील हवाले हा माझा मित्र आहे मित्रांनो. त्याला पाहून मात्र मी ते कॉमेंट्री बॉक्स जॉईन झाले जरूर.
परंतु आता मात्र 18 चेंडू आणि 36 धावेची गरज असेल. समोर पाहायला गेलं तर वाघाची वाडी संघाला. अविनाशाच्या स्ट्राईकला पहिला चेंडू फेस करण्यासाठी तयार. दोन्ही आपला सेनापती संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. जरूर पहिला चेंडू मात्र अगदी चांगला टोलवलाय, परंतु तिथे चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षणाकडून पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला तिथे क्षेत्ररक्षणाने मात्र प्रयत्न केला जरूर आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या. 100% मात्र 50% द्यायचा प्रयत्न करतो क्षेत्ररक्षण, कारण एक आपला. तर या ठिकाणी जर सलग 3 षटकार मारले तर किशोर थोराड यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. परंतु पहा अविनाश वाघ याच्या बॅटून आणखीन एक लाजवाब चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे याला संधी. जरूर परंतु झेल घेण्याची संधी. 440 व्होल्टचा झटका मात्र लागलाय जरूर वाघाची वाडी संघाला. आणखी पहिलाच मात्र इथे गडी गमवत असताना वाघाची वाडी संघ अविनाश वाघ याच्या माध्यमातून. कॅप्चर केले जात आहे, कारण 3 कॅमेरा आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेला. मित्रांनो जरूर पहिला मात्र झटका लागत असताना अविनाश वाघ तर 3 षटकारांसाठी किशोर थोरात साहेबांकडून 500 रुपयाचा मात्र कॅश प्राइज. एटीएम खुला झालाय. संधी आले. छक्का लागावर इनाम कमाव. अगदी पायावरती चेंडू आजाय गेला. पंचांकडे अपील केली गेली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तिथे रनआउटची संधी. याला म्हटलं जातंय स्वतःच्या पायावरती दगड मारून घेतलं. आता मात्र चला तंबू मध्ये आणि देऊया डीजेला संधी. असं की लग्न कार्य परंतु एकनाथ माली साहेबांचा आवाज मात्र गाणं मात्र दुमदुमला जातोय. परंतु दुसरा झटका मात्र लागत असताना स्मिथ 11 वाघाची वाडी संघाला, कारण आणखीन एक चांगला तिथे फटका. परंतु क्षेत्ररक्षण तिथे लाजवाब झालाय. 3 धावा तर वाचवल्या गेल्यात आपल्या संघासाठी आणि एकच धावा मात्र जोडली जाईल. परंतु पहा मोहन भारती पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडूवरती विकेट आणि 5व्या चेंडूवरती 1 धाव मात्र खर्च करत असताना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जरूर रुपेश वाघ आपल्याला पाहायला मिळतो. या खेळाडूची मात्र आपण खेळी पाहिली होती मोरबे मैदानावरती, कारण लाजवाब फटके केले होती रुपेश वाघ याने आणि तशीच फटकेबाजी करावी लागेल. परंतु मोहन पारधी शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार झाला. विचार केला 5 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट मात्र त्याने प्राप्त केल्यात आपल्या गोलंदाजी वरतून. परंतु पहा गतीमध्ये परिवर्तन. पंचाच्या इशाऱ्यात षटक समाप्तीचा 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 2 गडी गमवत असताना मीत 11 वाघाची वाडी संघ टोटल 7 धावा लागल्या गेल्या धाव पुस्तकावरती. 12 चेंडूचा अद्याप खेळ बाकी असेल तोपर्यंत देऊया डीजे याला संधी.
स्मिथ 11 वाघाची वाडी संघाला. डीजे कारण काल्याचं काय होऊ शकत नाही मित्रांनो. चौकार षटकाराची भाषा बोलावं लागेल आणि तीच भाषा मात्र इथे गोलंदाज मात्र विचार केला तर अगदी धारदार गोलंदाजी पाहायला मिळतोय. प्रकाश वीर मात्र फलंदाज दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती. विचार केला तर एक चेंडू मात्र प्रेशर निर्माण केलं जाईल वाघाची वाडी संघाला. विचार केला तर 10 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल, 29 धावेची गरज असेल. कारण मोहन भारती याचा विचार केला 6 चेंडूमध्ये 7 धावा त्यांनी जरूर खर्च केल्या गेल्या आणि 2 विकेट मात्र आपल्या नावावरती केल्या गेल्या होत्या. परंतु पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. समोर प्रकाश वीर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी समोरच्या दिशेने फटका खेचला, तिथे क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही. आणखीन एक मात्र 440चा होल्ड झटका मात्र लागला गेला जरूर वाघाची वाडी संघाला. स्मिथ वाघाची वाडी संघ आपण आपले खेळाडू मात्र रेडी ठेवायचे. लगेच खेळाडू बाद झाला तर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा, कारण मीटिंग घेऊ नका. विचार केला तर जसे मात्र झाडाची पानं गल्ले जातात तसे मात्र विकेट इथे गमवत असताना स्मिथ वाघाची वाडी संघ विचार केला 9 चेंडू 29 धावेची गरज असताना विचार केला तर जवळपास 3 चेंडू मध्ये 2 मात्र इथे विकेट घेत असताना गोलंदाज 3 चेंडू मात्र निधाव फेकत असताना भावेश हा गोलंदाज लाजवाब गोलंदाजी अशीच गोलंदाजी करणं गरजेचं असेल. अगदी समोरच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षण पहा अगदी लाजवाब. इक्के दुक्के से कुछ हो नहीं सकता. अगर जाना है दिल्ली तो मेट्रो ट्रेन पकडणे पडेगी. परंतु गोलंदाजी मात्र धारदार आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी सुद्धा भावेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजाची मात्र इथे कर्णकाल ठरत असताना डोकेदुखी ठरत असताना, कारण गोलंदाजाला मात्र मोठा फटका खेचू देत नाहीये. 4 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झाला. एकच धाव मात्र खर्च करत असताना 8 चेंडू 28 धावेची गरज. अगदी समोरच्या दिशेने फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे वळले गेले का हा चेंडू मात्र अतिशय मात्र खराब. हिरण मात्र बोनसच्या स्वरूपात मात्र जोडली जाईल. 4 गडी गमवत असताना टोटल 9 धावा लागल्या गेल्या धाव पुस्तकावरती. पुन्हा एकदा मात्र भावेशा गोलंदाज रिव्हर्स स्वीप केलाय, तिथे क्षेत्ररक्षण आहे, परंतु बनेगे दर्शक चेंडू आउट ऑफ द पार. हा आलाय मात्र षटकार. षटकार मात्र बराच काय सांगून जातोय कोमलवाडी संघाला, कारण असा फटका मात्र येणं गरजेचं असेल. धावाचा अंतर मात्र कापला गेलाय 7 चेंडू 21. परंतु पुन्हा एकदा भावेश आणि हा चेंडू मात्र टॅपिंग करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षणाला एक धाव काही रोखू शकत नाहीये. लेग्स बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय आणि षटक सुद्धा मात्र समाप्त झालाय. विचार केला तर 12 चेंडू मध्ये टोटल धावा लागल्या गेल्या 4 गडी गमवत असताना स्मिथ 11 वाघाची वर संघानं 16 धावा लागल्या गेल्या धाव पुस्तकावरती. 6 चेंडू आणि 20 धावेची गरज आणि देऊया डीजे याला संधी.
परंतु वसंत आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्ग 6 चेंडूमध्ये 20 धावा रोखायच्या आहेत. परंतु पहिलाच चेंडू इथे खेळाडूंना सोडून दिलाय. परंतु पंच आमच्याकडे वळले गेले का हा खराब चेंडू असेल. पहा नशिबाची 7 वगैरे लागत असताना स्मिथ इलेव्हन वाघाची वाडी संघाला कारण धावा येणं गरजेचं असेल. परंतु धावा मात्र बॅटून येत असताना परंतु गोलंदाजी मात्र खराब झाल्यानं पाहायला मिळतो. वसंत याच्याकडून विचार केला 6 चेंडूमध्ये 20 धावाची गरज होती. परंतु खराब चेंडू फेकल्यानंतर 1 धाव मात्र कमी केली जाईल. 17 धावा लागले गेले धाव पुस्तकावरती. परंतु वसंत आपल्या पाहायला मिळतो कमी गतीचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न रनआउटची शिकार. परंतु पंच आमच्याकडे वळले गेलेत का हा चेंडू सुद्धा खराब असेल. पहा वसंत मात्र इथे चुकी करत असताना कारण एका धावेसाठी मात्र झुजत असताना स्मिथ इलेव्हन वाघाची वाडी संघ बिना मेहनतीची धाव आपल्याला पाहायला मिळते जरूर. विचार केला तर या षटकातला एकही चेंडू मात्र अद्याप फेकून झाला नाहीये. परंतु 2 धावा मात्र खर्च केला जरूर वसंत या गोलंदाजाने. पुन्हा एकदा मात्र तयार झालं पंचांच्या उजव्या एंडने. अगदी बुंदामध्ये चेंडू टाकला गेलाय. परंतु नशिबाची 7 तिथे क्षेत्ररक्षण मात्र धावत असताना डायरेक्ट फेकी केले. परंतु कलेक्शन चुकीचं आणि लेग्स बायचा इशारा आहे पंचांकडून. 2 धावा मात्र काय रोखू शकत नाहीये. पहा 6 चेंडू मध्ये 20 धावेची गरज होती जरूर मित्रांनो. 2 चेंडू खराब फेकले गेले. विचार केला तर एका चेंडूवरती 4 धावा मात्र खर्च केला तर वसंत या गोलंदाजाने कारण खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली जरूर. परंतु मोहन यांनी चांगली गोलंदाजी केली होती. परंतु तशी गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. 5 चेंडू 16 धावा. कोण जितेगा हे सामना. अगदी फुलटा चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण मध्ये 2-2 धावा येतात. एकच धावावरती समाधान मानावं लागेल. एक से बढ़कर कुछ नहीं मिलेगा. एखादा जर चौकार षटकार आला तर धावेचा रनांचं आव्हान मात्र इथे कमी केला जाईल. प्रेशर येईल गोलंदाजावरती. बरं प्रेशर आला होता जरूर. 2 चेंडू फेकले गेले तर आव्हान तर गोलंदाजावरती. अगदी समोरच्या दिशेने फटका खेचलाय. पंचांना तिथे टार्गेट केला गेला होता. 1 धाव झाले. 1 मिनिट दुसऱ्यासाठी निघालेत. रनआउटची शिकार आणि स्वतःच्या पायावरती मात्र दगड मारून घेतलाय. आणखीन एक मात्र झटका लागत असताना स्मिथ इलेव्हन वाघाची वाडी संघाला देऊया डीजे याला संधी. डीजे 3 चेंडू 14 धावेची गरज आहे मित्रांनो. एवढ्यात काय हार मानतो मित्रा. कारण आपला जन्म या संघर्षाच्या मातीमध्ये झालाय. शेवटपर्यंत लढू. परंतु हा चेंडू मात्र उडालाय. तिथे क्षेत्ररक्षण मात्र एकाने चुकी केली आणि दुसऱ्याने पकडलाय. आणखीन एक मात्र झटका लागत असताना स्मिथ इलेव्हन वाघाची वाडी संघाला. विचार केला तर वाघाची वाडी संघ बॅकवर्ड ढकलला गेला जरूर मित्रांनो. परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू मात्र फेकत नाहीये तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्य अन्वय करणं खूप कठीण असतं मित्रांनो. 6 चेंडू मध्ये 10 धावा आम्ही बनताना पाहायला गेल्यात. 6 चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा मात्र झाली नाहीये. याला म्हणतात मित्रांनो क्रिकेट. परंतु एवढ्यात हार मात्र मानल हा वाघाची वाडी संघ नाही मित्रांनो. परंतु समोर पाहायला गेला तर मोहन पारधी कोंबलो वाडी संघ आपल्याला पाहायला मिळतो. हा संघ सुद्धा पाहायला मिळतो. ताकवदार संघ. दोन्ही संघामध्ये अतिशय चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळतोय. विचार केला 2 चेंडू 14 धावेची गरज आहे मित्रांनो. या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो कंपल्सरी चेसिंग. सामना जर बरोबर सुटला तर सुपर ओव्हर दिली जाणार नाहीये. 2 गेंदे 14 की जरूरत आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. इथे उडवलाय चेंडू. तिथे क्षेत्ररक्षण मात्र धावून होत आहे आणि आणखी नाही झेल मात्र. सामन्यामध्ये औपचारिकता आणि औपचारिकता आपल्याला पाहायला मिळतोय. जवळपास 99% मात्र सामना कोंबलवाडी संघाच्या बाजूने मात्र झुकला गेलाय. बरं जोपर्यंत शेवटच्या क्षणाला मात्र शेवटचा चेंडू मात्र फेकून होत नाहीये तोपर्यंत मात्र क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं खूप कठीण असेल. राजवाग आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 14 धावा. तर चला माथेरान संघाचा संघनायक सचिन आपण या. माफ करा अजय आपण या नाणेफेकीसाठी. अगदी सुपला शॉट
आखरी गेंदवर बढिया फटका लावण्याचा प्रयत्न आणि सहज सोप्या पद्धतीने मात्र इथे सामना जिंकलाय कोंबलवाडी संघानं. 13 धावेने मात्र प्रवास झालाय जरूर वाघाची वाडी संघ. परंतु चला डीजेला येऊया संधी.